म्हणता प्रशांत. तर झालं नामस्मरण आता. बर बर. तर आपण मला वाटतं डायरेक्ट आता करू अभंगाला सुरुवात, चालेल ना? हो चालेल ना. आज जरा माझ्यामुळे उशीर झाला थोडा. नाही हरकत नाही. मी फक्त अभंग वाचून दाखवतो. हां चालेल. काय अभंग आहे तो. नाही थोडं तुझं निरूपण झालं तरी हरकत नाही. मग एक काम करतो मी, त्या पुस्तकातला सरळ अर्थच घेतो, हरकत नाही ना? बर. 14वा अभंग पाहतोय आज आपण. नित्य सत्यमीत हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 हा मंत्र शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेव पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. सरळ अर्थ असं सांगितलं आहे की जो कोणी रोज नियमाने सत्यपणाची भावना ठेवून योग्य प्रमाणात भगवंताचे नाम घेईल, त्याच्याकडे वाईट काळ नजर फिरवणार नाही. वाचेने जो भगवंताचे नाम घेतो त्याच्या तपाच्या अनंत राशी होतात, त्याच्या पापाचे समूह पळून जातात. भगवान शंकर भगवंताचेच नाम घेतात, ते नाम जो घेईल त्याला मोक्ष प्राप्त होईल. श्री ज्ञानदेव सांगतात की आपण स्वतः भगवंताचेच नाम घेतो, त्या नामाने माणसाला उत्तम असे व आपले मूळचे भगवंताचे स्थान प्राप्त होते. असा सरलार्थ आहे. बर. आता आपला हा 14वा अभंग आहे ना? बरोबर. नेहमीसारखाच माऊलींचा हा हरिपाठातला एक सुंदर अभंग आहे. खऱ्या अर्थाने म्हटलं तर हा अभंग नित्य सत्यमीत हरिपाठ ज्यासी, आणि त्याच्या बरोबरीनेच येणारा पुढचा जो एक अभंग आहे त्याचा नुसता उल्लेख करतो मी, तो म्हणजे एक नाम हरी द्वैत नाम दुरी. हे असे एकमेकांना जोडूनच आहेत. नेहमीसारखंच माऊलींनी अत्यंत सोपी भाषा, सोपे शब्द आपल्या सर्वांना समजतील अशा पद्धतीनेच हा अभंग सांगितलेला आहे. तरी सुद्धा आपण परत नेहमीच्या पद्धतीने थोड्याफार आपल्या बुद्धीचा वापर करून त्याच्यातला काही भावार्थ आपल्याला ओळखता येतो का, याकडे एक नजर टाकूया. माऊली असं म्हणतात की नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. एक सर्वात मोठा आणि अत्यंत महत्वाचा लाभ माऊलींनी आपल्याला सांगितलेला आहे की हरिपाठामुळे, हरीच्या स्मरणामुळे, नामस्मरणामुळे सर्वात मोठा लाभ कुठला आहे? तर तो एकच आहे, कळी काळ त्यासी
न पाहे दृष्टी. आता एखाद्याकडे पाहायचं म्हटलं तर पाहणाऱ्याला दृष्टी आवश्यक आहे. आज दृष्टीच नाही तर पाहणंच खुंटलं. आणि इथे सगळ्या जीवमात्रांकडे अगदी डोळे वटारावे पण लागत नाहीत, पण सहजपणे ज्याचं सदैव लक्ष आहे तो म्हणजे काळ. काही वेळा बरेचदा मला असं वाटतं की जेव्हा या संतवचनांमध्ये कलिकाळ हा शब्द येतो तो बहुधा कलिका, कली या शब्दाचा अपभ्रंश झालेला असावा. कारण हे जे आत्ताचं आपलं युग आहे त्याला कलियुग म्हटलेलं आहे. आणि ह्या कलियुगामध्ये जो काळ आलेला आहे, येऊ घातलेला आहे, येणार आहे, तो काळ कसा असणार आहे याचं जास्त वर्णन करायची आवश्यकता नाही. एखाद्या न्यूजपेपरकडे किंवा न्यूज चॅनलकडे जरी आपण थोडंसं लक्ष टाकलं तरी आपल्याला लगेच समजतं जगभर काय चाललंय. आणि त्याच्यातूनच लक्षात येतं की या कलियुगामधला काळ कसा आहे. हे जे कलियुग आहे या कलियुगाचे जे परिणाम आहेत कमी अधिक प्रमाणात सगळ्यांनाच त्याचा उपद्रव होतो. परंतु ह्याच्यामध्ये सर्वात मोठं आश्वासन हे आपल्या नामधारकांना या संतांनी दिलेलं आहे. आणि ते आश्वासन म्हणजे काय तर माऊली म्हणतात नित्य सत्य मीत हरिपाठ ज्यासी. जो मनुष्य प्राणी नित्य नेमाने जो सत्य आहे, शाश्वत आहे, सदैव असतो, त्याचं जो सतत स्मरण करेल हरिपाठ ज्यासी. कलिकाळ कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. त्याच्याकडे पाहण्याचं, त्याच्याकडे दृष्टी टाकण्याचं कलिकाळाला धाडस होत नाही. असं का म्हटलं असावं? कलियुग आहे म्हटलं तसं कमी अधिक प्रमाणात त्याचा उपद्रव आपल्याला होणार. परंतु आज ज्याप्रमाणे आपल्या मुलाची काळजी घेताना, आपल्या लेकराची काळजी घेताना ज्याप्रमाणे एखादी आई त्याला ऊन लागू नये, वारा लागू नये, थंडी लागू नये म्हणून पदराआड घेईल, पदराखाली घेईल, त्याच्यावर आपल्या प्रेमाची मायेची सावली धरेल. कारण का तर त्या मुलाला कळत नसतं, समजत नसतं. पण आई आपल्या कर्तव्याला चुकत नाही. माऊलीचं हृदय हे थांबत नाही. मागे पुढे न बघता ती प्रेमाची सावली आपल्या लेकरावर धरते. तिथे ती माऊली ऊन घालवण्याचा प्रयत्न करत नाही, थंडी
वारा पाऊस याच्या नावाने काही बोट मोडत नाही, शिव्या शाप देत नाही. ती लेकराची काळजी घ्यायचं काम करतं. ते कर्तव्य ती पार पाडते. मग आज आपल्या सर्वांसाठी जे नामधारक आहेत, जे हरिपाठी आहेत, त्यांच्यावर सावली धरण्याचं काम ही परमेश्वर रूपी, इष्टदेवता रूपी, सद्गुरु रूपी माऊलीच करते. आणि मग ती सावली धरली ती कशी काय त्याला कोणाची दृष्ट लागेल? लागणं शक्य नाही. म्हणून हा कळी काळ जरी असला किंवा कली काळ जरी असला तरी सुद्धा जो नामधारक असतो त्याच्या मस्तकावर, त्याच्या पाठीशी ही परमेश्वराची सावली अखंड राहते. कारण तो नामात आहे, त्याला नामाचं प्रेम आहे, त्याला नामाची आवड आहे. परमेश्वराला काळजी घेणं पण आवश्यक आहे. जसं माऊलीचं कर्तव्य आहे तसंच परमेश्वर त्याचं कर्तव्य पार पाडतो. आणि म्हणूनच आपण परमेश्वराच्या पदराआड राहिल्यामुळे त्या कलिकाळाच्या दृष्टीस आपण पडत नाही. आणि असं मग प्रेमाच्या मायेच्या सावलीखाली आपण असलो, आपल्यावरती सावली आहे, आपल्या पाठीशी आपलं परमेश्वर आहे, इष्टदैवत आहे, हा विश्वास, ही श्रद्धा आपल्या मनात दृढ व्हायला लागली की मग आपल्याकडून जे नामस्मरण होतं त्या नामस्मरणाच्या राशी रचल्या जातात. महाराज म्हणतात तसं चित्ताला चिंता करण्याचं काम राहत नाही, मनाला काळजी करण्याचं काम राहत नाही, काहीच काम राहत नाही. त्यामुळे मग नुसतंच नामस्मरण घेण्याचं काम घडत राहतं आणि त्यातून नामाच्या राशी या साचायला लागतात, जमा व्हायला लागतात. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. साध्या सुद्धा आपल्याला मोजता येतील किंवा एखाद्या ठराविक प्रमाणात आपण मोजू, अशा प्रमाणात या राशी उभ्या राहत नाहीत. तर अनंत राशी तप. कारण का? तर झालेलं नामस्मरण हे निश्चिंत मनाने झालेलं असतं. ज्यावेळी मन दुश्चित असतं, ज्यावेळी मन अस्वस्थ असतं, ज्यावेळी मन चिंताग्रस्त असतं आणि मुख्य करून प्रापंचिक गोष्टींमुळे, अहंकारामुळे, त्यावेळी नामस्मरण घडतं पण तपाच्या राशी नाही जमा होत. कारण कुठेतरी मन हे दुभंगलेलं असतं. परंतु ज्यावेळी मन निश्चिंत असतं, हा भरोसा असतो, हा विश्वास असतो की मी माझ्या माऊलीच्या कृपाछत्राखाली आहे. कितीही बाहेर ऊन असो, पाऊस असो, वारा असो, पण मला मिळालेला शेल्टर हा भक्कम आहे. ज्यांनी सर्वांना धारण केलेला आहे त्याचा आधार मला मिळालेला. हा भाव मनात जेव्हा असतो आणि ह्या भावनेने जेव्हा नामाचं स्मरण होतं, हरीचं स्मरण होतं, मग त्यावेळची ती जी अवस्था आहे, ते जे प्रेम आहे,
तो जो ओढा आहे तो विलक्षण आहे, विलक्षण आहे, त्याची मोजदातच नाही. ज्याप्रमाणे एकदा का गंगा नदी समुद्राला मिळाली की ती मिळालीच, ती समुद्रच झाली. गंगा नदीचं किती पाणी समुद्राला मिळालं हे मोजायला जर कोणी गेलं तर त्याला समुद्राचंच मोजमाप केलं पाहिजे. कारण एकदा एकरूप झालं, समरस झालं की कोण कोणाला मोजणार. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपलं मन चित्त निश्चिंत झालं आणि फक्त हरिपाठ, हरीचं स्मरण, नामाचं स्मरण, नाम आणि मी, स्मरण आणि मी, माझी इष्ट दैवता आणि मी, त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नाही, कुठलंही मागणं नाही, कुठलाही विचार नाही, कुठलीही कल्पना नाही, फक्त एकच भाव, मी आणि नाम, मी आणि स्वामी, मी आणि माऊली, मी आणि इष्टदैवत, बस. बाकी काही नाही, काही नाही, काही नाही. जे माझं असणेपण आहे ते त्यांच्यामुळे. या क्षणी जे बोलावंसं वाटतं ते त्यांच्यामुळे. या क्षणी मनातनं जो नामाचा उच्चार, नामाचं स्मरण प्रत्येक अक्षराबरोबर मनात उमटतंय ते त्यांच्यामुळे. आणि या नामाचा प्रत्येक ध्वनी, प्रत्येक अक्षर ज्या अर्थी माझ्या मनात उमटत आहे, ज्या अर्थी माझ्या वाचेवर येत आहे, त्या अर्थी ते कुठेतरी आजूबाजूला आहेतच. ज्या परमेश्वरी शक्तीशिवाय, ज्या वैश्विक शक्तीशिवाय झाडाचं एक पान सुद्धा हलू शकत नाही, मग इथे तर त्याचं मी नाम घेतोय. मग माझ्या वाचेवर त्याचं नाम यावं, माझ्या मनात त्याच्या नामाचे तरंग उमटावेत, ही सुद्धा प्रेरणा कोणाची? ही सुद्धा इच्छा कोणाची? ही त्याचीच इच्छा असणार, म्हणूनच आत्ता मला नाम घ्यावंसं वाटतं. ही त्याचीच इच्छा असणार, म्हणूनच मला आत्ता बोलावंसं वाटतं. त्याचा तो संकल्प जर मावळला तर मी बोलू शकणार नाही, मी नाम घेऊ शकणार नाही, मी त्याच्या स्मरण करण्यासाठी बसू शकणार नाही. आणि ज्या अर्थी मला हे सगळं करावंसं वाटतंय त्या अर्थी तो कुठेतरी आहे. काही काळ वेळ का होईना पण त्याचं माझ्याकडे लक्ष गेलंय, माझी प्रार्थना त्यांनी ऐकली आहे, माझ्यावर कृपादृष्टी केली आहे. नुसतं ह्याच कल्पनेने आपण बसलं की एका नामाबरोबर सहस्त्र नामाचं पुण्य साचायला लागतं. आणि मग अशी आपण नामं घेऊ, त्याची सहस्त्रपटीने वाढ होते. त्यालाच माऊली म्हणतात, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. भाव मात्र हा पाहिजे. आणि हा जर भाव राहिला तर हा भाव ज्या ज्या वेळी आपल्यापासून दुरावतो किंवा ज्या कारणांमुळे आपण ह्या भावापासून अत्यंत सुंदर, अत्यंत मंगलमय, सच्चित आनंद, या भावापासून, आपल्या मूळ स्वरूपापासून, ज्या कारणांमुळे, ज्या गोष्टींमुळे आपण लांब जातो, ज्या गोष्टी आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये दुरावा निर्माण करतात,
तेच पाप. त्याच वाईट शक्ती, तेच वाईट गुण, बाकी सगळं पुण्य. जिथे फक्त देहबुद्धी काम करेल, जिथे फक्त स्वार्थी बुद्धी काम करेल, जिथे फक्त अहंकार काम करेल, लौकिक अहंकार काम करेल, ते पाप. आज साधं आपल्या प्रगतीच्या मध्ये जर कोणी येत असेल तर त्या व्यक्तीपासनं, त्या गुणांपासनं, त्या गोष्टींपासनं आपण दूर राहतो. किंवा आपल्या प्रपंचाबद्दलच विचार केला तर काही वेळा काही लोकांना सुद्धा आपण एक 4 हात दूर ठेवतो. कारण का? कारण आपलं हित, आपलं कल्याण हे आपल्याला समजत असतं, आपल्याला साधायचं असतं. त्यासाठी ही काळजी घेणं आवश्यक असतं. हे ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या लौकिकामध्ये दक्षतेने करतो, आज त्याच पद्धतीने जेव्हा आध्यात्मिक जीवनाचा संबंध येईल, जेव्हा आपल्या जीवनाला परमार्थाचा स्पर्श करायची वेळ येईल, त्यावेळी तिथे सुद्धा मग दक्षच राहायला पाहिजे. आपल्या परमार्थाच्या, आपल्या अध्यात्माच्या आड ज्या गोष्टी येतील त्या गोष्टींना बाजूला तरी सारता आलं पाहिजे, किंवा त्या गोष्टींपासून बाजूला तरी राहता आलं पाहिजे. इथे मन आणि बुद्धीचं मात्र सामर्थ्य असणं आवश्यक आहे. विवेकाची संपूर्ण जोड असणं आवश्यक आहे. माऊली म्हणतात तसं ज्ञानरूपी खड्ग, विवेकरूपी खड्ग, ध्यानरूपी खड्ग ही अशी शस्त्रास्त्र उत्तम स्थितीत असलेली, त्याला उत्तम धार असलेली तसंच आपल्या हातात पाहिजे. पण कळी काय, कली काय, कलियुग आहे. एखाद वेळेस त्याच्या कमी अधिक प्रभावामध्ये चुकून आम्ही शस्त्र न घेताच बाहेर पडू, किंवा चुकून खूप दिवस शस्त्र न वापरल्यामुळे आता ते कसं चालवायचं ह्याचाच विसर पडेल. ऐन वेळी शोधाशोध, पळापळ होईल. कुठलं ज्ञान, कुठला विवेक, कुठलं ध्यान. आज इतके दिवस बिझी गेले, पुढचं पाहायचंय, मागचं कामाचं लोड खूप होतं, हे होतं, ते होतं. झालं, पापाच्या कळपांनी आपल्याला घेरलं. जे आपण परमेश्वराच्या कुळामध्ये जाऊन मिळण्याचा प्रयत्न करतोय, जे आपण सत्संगाच्या म्हणजे नामाच्या संघाच्या, परमेश्वराच्या संघाच्या कळपात राहण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यापासून दुरावलो, एकाकी पडलो आपण. कारण का? तर आपले विचार, आपले विषय, आपल्या महत्वाकांक्षा, आपल्या इच्छा, आपल्या वासना या सगळ्यांनी आपल्याला घेरलं. मूळ कळपापासून आपण बाजूला पडलो, बावरून गेलो, गांगरून गेलो. मग परत नामाची सवय लागणार, परत नामस्मरणाला बसावंसं वाटणार, परत व्यवस्थित यथायोग्य वेळी सावकाशपणे की ज्या ठिकाणी आपलं आणि परमेश्वराचं अनुसंधान राहील, त्याच्या सावलीत बसल्यासारखं वाटेल, घरात
झाडाच्या सावलीत बसून नामस्मरण करणं वेगळं आणि त्याच्या सावलीखाली बसून माझं नामस्मरण चाललंय हे भाग वेगळं. माऊली म्हणतात, शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची असावे घरातू. जर वेळ आलीच, थंडी पडल्यावर आपल्याला रजाई घ्या, ब्लँकेट घ्या, ओढून आपण बसतो. माऊली इथं म्हणतात शीत वेढावे, थंडीच ओढून घ्यावी, उष्ण पांघुरावे. उन्हाळा आला तर पांघरून घ्यावंसं वाटत नाही. माऊली इथं म्हणतात उन्हाळ्या रूपीच पांघरून आम्ही घेतो. वृष्टीची असावे घरातून. पाऊस पडायला लागल्यावर कुठे आसरा मिळेल का आपण बघतो. माऊली म्हणतात आम्ही वृष्टीच्याच आसऱ्याखाली राहतो. हा माऊलींनी इथे योग विलास मांडलेला आहे की जो महान योगी आहे, सिद्ध योगी आहे, तो असा राहू शकेल. आज आपण नाही असे राहू शकणार. पण आपल्याला काय ओढून राहायला पाहिजे, आपल्याला काय पांघरून राहायला पाहिजे, आपण कुठल्या वृष्टीच्या घरात राहायला पाहिजे, तर ते एकच हरिपाठ, नामस्मरण. नामाच्या छत्राखाली आपल्याला राहता आलं पाहिजे. नामाच्या छत्राखाली आपण वावरतोय ही जाणीव मनामध्ये कायम राहिली पाहिजे. इतकं नाम व्हायला पाहिजे. आज घरी आलो, आपली बायको, आपली मुलं, आपल्या मुली यांच्यामध्ये आपण बसलो. की आपण आपल्या कुळातच असतो, आपण आपल्या कुटुंबाबरोबरच असतो. आपलं घराणं, ओकांचं घराणं, कानिटकरांचं घराणं, नेवाळकरांचं घराणं, असे आपापली जी घराणी आहेत, आपापली जी घरं आहेत, फॅमिली आहेत, याच्यामध्ये आपण असतो. पण आपण घराबाहेर पडलो तरी मी ओकत राहतो. नेवाळकर नेवाळकरच राहतात, कानिटकर कानिटकरच राहतात. त्याचा काही विसर पडत नाही. घरात असल्यावर एक नाव, बाहेर गेल्यावर दुसरं नाव, नामाचा विसर पडला, नावाचा विसर पडला, स्वतःची ओळख विसरलो, असं काही होत नाही. कारण का तर आज लौकिकातली आपली जी ओळख आहे आपल्याला, त्याचा पगडा इतका घट्ट आहे, मजबूत आहे की ज्याला आपण आपलं घर 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 म्हणतोय ते घर सोडून आपण जगभर कुठेही फिरलो आणि जरी कोणी आपल्याला न कळत मागून हाक मारली तरी घरापासून लांब आलो म्हणून काही विसर पडलेला नसतो. पटकन मागे मान वळवून आपण बघणार, अरे मला कोणतरी हाक मारताय का, माझं नाव कोणीतरी घेतलं. हा जसा आपल्याला विसर पडत नाही तसा मग आपण आपल्या घरी असलो काय, ध्यानाच्या जागी बसलेलो असलो काय, घराबाहेर असलो काय, नाहीतर जगभर कुठे फिरत असलो काय, मी नामाच्या छत्राखाली आहे. माझं नाम माझ्या बरोबर आहे आणि ज्या अर्थी माझं नाम माझ्या बरोबर आहे त्या अर्थी परमेश्वराचं माझ्यावर लक्ष आहे. त्या अर्थी हृदयस्थ सद्गुरूंचं माझ्यावर लक्ष आहे.
आणि ही अवस्था, ही स्थिती ज्याच्यापाशी राहते, ज्याला ही अवस्था साधते, माऊली म्हणतात पापाचे कळप पळती पुढे. आज इथे पुढे पळणारा कळप कोणाचा आहे? पापाचा आहे. हे पाप म्हणजे कुठलं? आपल्या आणि नामाच्या मध्ये येणारे विचार, आपल्या आणि नामाच्या मध्ये येणाऱ्या अडचणी, या धावत सुटतात, आपल्याला बघून पुढे पळत राहतात, पुढे पळून जातात. आपण कधीच पळत नसतो. आपण नामाला धरून स्वस्थपणे आपल्या गोष्टी चालू ठेवायच्या. अडीअडचणी पळून जातात. नामाच्या मध्ये आणि आपल्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी पळून जातात. आज चोर आणि पोलीस या ज्या दोन वृत्ती आहेत, त्यातला चोर हा नेहमी पोलिसाच्या पुढेच धावत असतो. पोलिसांनी चोराला पकडलं की त्या पकडल्याच्या आनंदात पोलीस पुढे धावत निघून जातो, असं होत नाही. चोराला पकडलं की पोलिसाला पण तिथेच थांबावं लागतं. पण पोलिसांनी आपल्याला पकडू नये आणि त्याच्या दृष्टिक्षेपात सुद्धा आपण कधी येऊ नये म्हणून चोर हा नेहमी धावतच राहतो. समाजाची आणि खास करून पोलिसाची नजर चुकवतच राहतो, नजरेला नजर देतच नाही. मग त्याचप्रमाणे कलियुगामध्ये, कळी काळामध्ये आपण जर नामस्मरण करत असो, हळूहळू त्याच्याबद्दलचा दृढ भाव, श्रद्धा, प्रेम हे वाढवण्याचा अभ्यास करत असो, प्रयत्न करत असो, तर या पापरूपी अडचणी, पापरूपी विचार, पापरूपी अडथळे हे आपल्यापासून दूर पळायला लागतील. त्यांच्या दृष्टिक्षेपात आपण येणार नाही, आपल्या दृष्टिक्षेपात ते येणार नाहीत. इतकं अंतर ठेवून ते धावत राहतील. आणि ह्याचंच उदाहरण द्यायचं म्हणून माऊली म्हणतात, हरी 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 हा मंत्र शिवाचा. आज आपण म्हणतो कितीही वेदांनी, कितीही उपनिषदांनी, कितीही श्रुती स्मृतींनी, कितीही साक्षात्कारी पुरुषांनी, कितीही थोर थोर संतांनी वारंवार सतत 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 आपल्याला जरी सांगितलं तत्वमसी, सोहम, अहम ब्रह्मास्मी, पण ह्या तत्वाचा, ह्या अनुभवाचा आणि आपला जोपर्यंत आमना सामना होत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपलं दृढीकरण होत नाही. आणि हे दृढीकरण व्हावं म्हणूनच सर्वांनी एकमुखाने त्या परमेश्वराचंच नाम घ्यायला सांगितलं. आपल्याला प्रश्न पडेल की हे नाम मी घ्यायला लागलो, मी घेतो, काय या नामाचं महत्व? कोणाचं कल्याण झालं या नामाने? आहेत आपल्या पुढे असंख्य उदाहरण आहेत, आपल्यावर संतांची थोर कृपा आहे. पण माऊली तर म्हणतात हरी 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 हा मंत्र शिवाचा, साक्षात शिवतत्व, साक्षात महादेव. तेव्हा जेव्हा सगुण रूपाने अवतरले, सगुण रूपाने अवतरतात,
त्यांच्या मुखी मंत्र एकच असतो, हरी 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 हरी. आज ते सुद्धा या नामाच्या स्मरणाशिवाय राहू शकत नाहीत. मग आज कल्पना करा, जे शिवतत्व आहे, जे महत्त्व आहे, जे सर्वांना व्यापून आहे, ते सुद्धा जेव्हा सगुण रूपात अवतरतं त्यावेळी सुद्धा त्याला सुद्धा नामाचं स्मरण केल्याशिवाय राहत नाही. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सोहम आठवते ब्रह्म नाठवतो भवभ्रम, या सगळ्या तत्वांशी, त्याच्यातल्या भावाशी दृढपणे एकरूप होऊन राहण्यासाठी नामाचाच आधार घ्यावा लागतो. मी मुक्तच आहे, मी मुक्तच आहे, मी कधीच अडकलो नव्हतो, मी कधीच कुठल्या बंधनात नव्हतो, हे ते अंतिम ज्ञान आहे. या अंतिम ज्ञानावर स्थिरावणं म्हणजे मोक्ष, म्हणजे मुक्ती. आणि मग ह्याच ज्ञानाशी स्थिरपणे राहून सगळं अवतार कार्य ज्यांचं चालतं नामाचं स्मरण करत, त्या शिवशंकरांचा माऊली इथं उल्लेख करतात. म्हणूनच आपल्याला आश्वासनपूर्ण सांगतात की हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. त्यांना पण मोक्ष हा मिळणारच, आणि मोक्ष मिळणार म्हणजे मुक्ती मिळणार एवढाच अर्थ नाही त्याचा. तर मी मुक्तच आहे हे ज्ञान होणार, मी मुक्तच होतो. विचार विषय वासना यांनी काही काळ बांधला गेल्यामुळे, काही काळ अहंकाराने बांधला गेल्यामुळे या भ्रमात मी होतो की मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी याचा आहे, मी त्याचा आहे, माझ्यामुळे आहे, त्याच्यामुळेच आहे. काहीच नाही, काहीच. ज्या माझ्यामुळे हे आहे असं वाटत होतं तो मीच राहणार नाही. देहबुद्धीने ज्या इतरांमुळे मला माझं महत्व वाटतं ते पण कधीतरी राहणार, ते पण राहणार नाही. पण त्यांच्यामध्ये असलेलं, माझ्यामध्ये असलेलं जे सत्य तत्व आहे ते अखंड आहे. त्याचं ज्ञान होणं, त्या ज्ञानावर आपण स्थिरावणं हा मोक्ष आहे. इतर सगळं बंधनच आहे. आणि म्हणून मग माऊली नुसताच आपल्याला उपदेश मार्गदर्शन करून थांबत नाहीत, तर स्वतःची पण खूण सांगतात की अरे ही माऊली हा ज्ञानदेव कसा आहे, हा ज्ञानदेव सुद्धा काय करतो. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम. अरे या माऊलींना सुद्धा त्या परमेश्वराच्या नामातच फक्त प्रेम आहे. एकच गोष्ट त्यांना पाठ आहे, बाकी सगळं सपाट आहे. बाकी काही आठवत नाही, बाकी काही आठवण्याची गरजच नाही, बाकी काही आठवून उपयोगच नाही. जर का नामाचं स्मरण नसेल तर. नामाचं स्मरण न ठेवता बाकी जेवढं काही आठवण्याचा जो खटाटोप आहे, आठवणीत ठेवण्याचा जो खटाटोप आहे, गोष्टींच्या मागे लागण्याचा जो खटाटोप आहे, तो व्यर्थ आहे. तो कायमस्वरूपी नाही आहे, अशाश्वत आहे. पण शाश्वताचा आधार घेऊन अशाश्वतामध्ये राहिलं, भीती नाही, बंधन नाही. पण शाश्वत काय त्याचाच पत्ता नाही म्हणून अशाश्वतालाच शाश्वत मानून राहिलं तर भीती आहे.
चिंता आहे, काळजी आहे, अस्वस्थता आहे. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. आज प्रत्येकाचा, आपल्या सगळ्यांचा प्रयत्न एकच असतो, प्रत्येकाच्या गुणधर्मानुसार, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार जे मला मिळावं, जे मला करता यावं, जे मी श्रम घेतो त्यातून मला जे फळ मिळावं ते उत्तम असावं. उत्तम असावं. उत्तम कशाला म्हणायचं? तर जे मिळाल्यावर अहंकार वाढत नाही, जे मिळाल्यावर गर्व चढत नाही, जे मिळाल्यावर दांभिकपणा येत नाही, जे मिळाल्यावर मी काही मिळवलं याची फुंज चढत नाही, जे मिळवल्यावर आपल्यालाच आपल्या मुखातून त्याची प्रसिद्धी करावीशी वाटते, ते करावंसं वाटत नाही. जे मिळाल्यावर पृथ्वीवरचे पाय उचलले जाऊन आकाशात विहार केल्यासारखं वाटतं, तसं वाटत नाही. जे मिळाल्यावर आपल्यासारखं जगात कोणीच नाही असं वाटत नाही. पण जे मिळाल्यावर फक्त मनामध्ये समाधान राहतं, कृतज्ञता राहते, परमेश्वराविषयीचा आदर वाढतो, परमेश्वराविषयीचं प्रेम वाढतं. आपलं काहीच नव्हतं, पण तरी सगळं माझंच आहे, माझंच आहे मी समजत होतो, पण सगळंच अशाश्वत होतं, सगळंच निमित्त मात्र होतं. तरी मी खूप चोंबाळलं, खूप धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मग हळूहळू मला समजायला लागलं की अरे आपलं काहीच नव्हतं, सगळंच तर त्यांनी दिलं होतं पहिल्यापासून. तोच त्याच्यामध्ये कधी वजा करत होता, कधी अधिक करत होता, कधी अधिक अधिक करत होता, कधी वजा 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 करत होता. सगळा त्याचाच तर खेळ चालला होता. बरेचदा मी कुरकुरलो, बरेचदा मी रागवलो, बरेचदा मी चिडलो, बरेचदा मी ओरडलो, बरेचदा मी रुसलो, बरेचदा मी अहंकाराने फुगलो, गर्वाने फुगलो. सगळ्या गोष्टी माझ्याकडनं घडल्या, पण तरी त्यांनी शेवटपर्यंत माझ्यावर करुणाच केली, मला प्रेमच दिलं, माझ्यावर कृपा दृष्टीच ठेवली. मला समजायला लागलं की माझं काही नाहीये, तरी तो मला देतच गेला. मी स्वीकार केला, पण कधीही त्याला मी माझं समजलो नाही, माझं माझं करत मानलं नाही. मग ते प्रेम वाढतं, मग ज्ञानाचा अंकुर उमटायला लागतो, मग भक्तीचा प्रवास सुरू होतो, आणि मग परमेश्वराकडून आपल्याला ज्या स्थानी पोचवलं जातं ते निजस्थान. आणि ते निजस्थान कसं आहे तर उत्तम आहे, पवित्र आहे, सुंदर आहे, शांत आहे, निरंजन आहे, अलक्ष्य आहे, कोणाच्याही लक्षात येणार नाही, कुठल्याही दृष्टीच्या कक्षेत ते येईल असं नाही.
सगळ्या दृष्टींच्या पलीकडचं आहे. आज प्रपंचात साधी एखाद दुसरी परीक्षा आपण दिली की आपल्याला बक्षीस मिळतं, सर्टिफिकेट मिळतं. कामावरती जरा आपण आपले गुण, आपलं कौशल्य दाखवलं की अवॉर्ड्स मिळतात, उत्तम पद मिळतं, प्रमोशन मिळतं. मग इथं ज्याच्या आधारामुळे सगळं चाललंय, आणि त्याच्यामुळेच हे सगळं चाललंय आणि चालणार आहे, हा भाव दृढ झाला, ही श्रद्धा बळकट झाली की मग आपल्याकडून जो हरिपाठ होईल, जे नामस्मरण होईल, ते पाहून तो मग आपल्याला सुद्धा दिलच की चांगली पदवी, दिलच की चांगलं स्थान. ते उत्तम निजस्थान. आणि ते सुद्धा तो देतो, प्रेमाने देतो, आनंदाने देतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण माऊलींनी ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायात दिलंच आहे की तो स्थान कुठं देतो? नामधारकाला, हरिपाठी असणाऱ्याला तो स्थान कुठं देतो? आपल्या हृदयात देतो. पण हृदयात सुद्धा जागा कमी आहे असं जर त्याला वाटलं, आनंदाचा पूर आला, तर तो त्याला डोक्यावर सुद्धा धारण करतो, तिथं तो त्याला जागा देतो. आणि त्याची खूण म्हणजे विठोबांच्या मस्तकावर असलेलं शिवलिंग. का तर ते हरिहराचं नातच तसं आहे. हरानी हरी 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 म्हणायचं आणि हरीनी शिव 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 म्हणायचं. आणि दोघेही एकमेकांना निजस्थान, आपापल्या भक्ताला निजस्थान म्हणून आपल्या मस्तकावरच धारण करतात. तशी आपली इष्टदैवता, तसा आपला हृदयस्थ सद्गुरू, तसा परमेश्वर, तशी ही माऊली आपल्याला निजस्थानी नेऊन पोचवेल. आणि त्याचा अत्यंत सोपा साधा मार्ग म्हणजे एकच, हरिपाठी होणं. हे अत्यंत त्या शब्दात, या अभंगामध्ये माऊलींनी आपल्याला सांगितलंय. माहिती नाही, मी आता बराच वेळ बोललो असेल एखाद्या वेळेस, मुळातच आपण उशिरा सुरू केला, तर मग आता इथंच थांबू आपण. हरकत नाही. प्रार्थना म्हणायची का? विचारायचं असलं तर बघा. काय प्रशांत? दिसत नाही. म्हणायची का प्रार्थना? हो, ठीक आहे. हे चिदानंदा देवा, तुझा विसरण व्हावा, गुणगायी न आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती न संगता, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. चालेल, मग हरकत नाही. माझा पण सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. आणि बोलू परत आपण. अच्छा. अच्छा.